कृष्णा, तुम्ही स्वतः उदय सामंत यांच्यासोबत आहात. शिवसेनेचे 12 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं कळतंय. नक्कीच शिवसेना शिंदे शिवसेनेच्या वतीनं एकूण 12 जण शपथ त्यांचा त्यासोबत उदय सामंत आहेत आणि दुसरे कोकणचे देखील आहेत. लोकांना ही मंत्रिपदाची संधी होते. त्याच्यानंतर पहिल्यांदा मंत्रिपद होते त्यामुळे नक्कीच आनंद आहे. त्याची पहिल्यांदा सांगाल की रिपोर्ट कार्ड हे केलं होतं. 3 मंत्र्यांना बाजूला ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळं नक्कीच एक प्रकारची एक दुगदुग होती की कोणाला मिळणार कोणाला नाही आहे. त्यामध्ये तुमच्या प्रसार माध्यमातून आम्ही आमच्या सगळ्यांची नावं बघतो आणि त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातलं माझं देखील नाव आहे. जर असेल तर मी मनापासून एकनाथ शिंदे साहेबांना धन्यवाद देतो की आमच्या जिल्ह्याला फार मोठं राजकीय ताकद देण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आमच्याबरोबर काम करणारे सगळेच आमदार हे मंत्रिपदाच्या रेसमधले तेवढे ताकदीचे आहेत. आमचे सर्व सहकारी अतिशय मोठ्या फरकानं प्रत्येक मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे ज्यांच्यावर जबाबदारी पडेल ते सगळेच मंत्री आपल्या सगळ्या आमदारांसोबत ते मंत्री असल्यासारखे वागतील. कारण शेवटी हे सांघिक कुटुंब म्हणून आम्ही वावरणारे एकनाथ शिंदे साहेबांबरोबरचे सगळे कार्यकर्ते आहोत. आणि अजूनही राज्यपालांकडे यादी गेलेली नाही. शिंदे साहेबांनी यादी पाठवल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर ही अधिकृत यादी होईल. पण प्रसार माध्यमातलं जे काय आम्हाला कळतंय किंवा आमच्या बरोबर जे काही चर्चा होते त्याच्यामध्ये आमची नावं आहेत असं आम्हाला कळतंय. आणि जर आमच्यावर जबाबदारी टाकली त्या विश्वासाला आम्ही पात्र नक्की करू. शिवसेना वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न पूर्वी जसा केलाय तसा आम्ही करू. आणि एकंदरीत जसं मग अशी मी सांगितलं की आम्हाला दोघांनाही प्रतिनिधित्व करण्याची संधी जर मिळणार असेल तर हा एवढा मोठा आनंद आणि एवढा मोठा विश्वास माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी रत्नागिरी जिल्ह्यावर टाकलेला आहे. आम्ही दोघे मिळून तो सार्थकी लावू आणि साहेबांना अपेक्षित असलेलं काम करू का. दीपक केसरकर, अनिल सावंत आणि अब्दुल सत्तार यांची मात्र नावं काय तर यामध्ये मला असं सांगायचं की जसा उल्लेख मी केला की राज्यपाल महोदयांकडे जोपर्यंत यादी जात नाही तोपर्यंत हे चर्चा करणं योग्य नाही. ते देखील आमचे अतिशय जवळचे सहकारी आहेत, ज्येष्ठ सहकारी आहेत. त्यांनी देखील प्रशासनामध्ये चांगलं काम केलेलं आहे, संघटना वाढीसाठी काम केलेलं आहे. आणि प्रत्येक जण हा एकनाथ शिंदे साहेबांवर प्रामाणिकपणानं प्रेम करतो, त्यांचं नेतृत्व मानतो. त्याच्यामुळे ते जे काही निर्णय घेतील हे सगळ्यांना मान्य राहील. नवीन चेहरे असतील, जुने चेहरे असतील, पण जरी आम्ही जुने नवे हे कॉम्बिनेशन जरी राहिलं तरी शेवटी प्रत्येकाचं उद्दिष्ट माननीय एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेली संघटना वाढवणं, महाराष्ट्राचा विकास करणं, महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देणं, ज्या मतदारांनी आमच्यावर विश्वास टाकलाय त्यांना न्याय देणं हेच आमचं उद्दिष्ट असल्यामुळं मला असं वाटतं की याच्यातनं शिंदे साहेबांना पाहिजे तसं काम करून दाखवणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही काम करू. इच्छुक होते त्यांची नाराजी दूर केली जाईल का? कारण बऱ्याच इच्छुक होते. आमच्याबरोबर मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की शिवसेना म्हणून आम्ही एक कुटुंब म्हणून काम करतो. त्याच्यामुळं ज्यांच्यावर जबाबदारी पडेल ते मंत्री म्हणजेच आमचे सगळे आमदार मंत्री झाल्यासारखे आहेत. हा विश्वास आमच्या सगळ्या मंत्री महोदयांना आहे. आणि जे मंत्री होतील त्यांच्यापेक्षा काही सिनियर असतील त्यांचं मार्गदर्शन आम्ही आमदार महोदयांचं घेऊ. जे आमच्या वयाचे असतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही काम करू. शेवटी आम्हाला शिंदे साहेबांनी जी सामाजिक कामाची, राजकीय कामाची जी शिकवण दिलेली आहे त्या पद्धतीनं आम्ही काम करू. मला तुम्ही जे सांगितलं ते म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये साहेबांना अपेक्षित असलेली शिवसेना आम्ही फार मोठ्या ताकदीने उभं करू. महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना पारदर्शकपणानं करू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करू. त्याचबरोबर आपल्यासोबत योगेश कदम आहेत. आज पहिल्यांदा अशा प्रकारे रामदास घरातून अनेकदा मंत्री शपथ घेतली, परंतु तुम्ही मात्र आज पहिल्यांदा स्वतंत्र येत आहात मंत्रिपदाची. काय भावना आहे? नक्कीच आमच्यासाठी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा महायुतीचं सरकार आलं होतं, सरकार आलं होतं तर रामदासजी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. आम्हाला आधी आठवतोय आणि विधिमंडळाच्या आवारामध्ये जेव्हा रामदासजी करायचं राष्ट्रपती शपथ घेतली आज महाराष्ट्रावरची सेवा करण्याची संधी पुण्याच्या शिंदे साहेबांनी आज आम्हाला दिली, शिवसेनेचा आम्हाला. तसं उद्योजीनं म्हटलं तसं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 मंत्रिपदं दिलेली आहेत. नक्कीच ह्या मंत्रिपदाच्या माध्यमातून तुम्हाला न्याय मिळून जाईल ही भावना मनामध्ये आहे. कोकण हे विकासाच्या दृष्टीने प्रचंड मागे आहे. त्याला पुढे कसं आणता येईल, कोकणाचे प्रश्न कसे सोडवता येतील, या सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी कोकणामध्ये कसं आणता येईल याचा आमचा प्रयत्न असतील. त्याचबरोबर मंत्रिपद मिळेल अशी प्रकारची काही भावना होती अगोदर की संधी दुसऱ्यांदा लगेच मिळते असते या 2 वयामध्ये?
अपेक्षा नव्हती. मी अगोदर म्हटलं होतं मला मंत्रिपदाची अपेक्षा नाही. मिळत असतं त्याचा विचार होईल माझी अपेक्षा आहे. मला वाटतं दोघांना एकत्र करायचं. आपण बघितलं आमचे प्रतिनिधी कृष्णात यांनी खरं तर संपूर्ण हा संवाद साधलेला आहे.